संदीपचा सांगायचा विषय ऐका। 4 दिवसापूर्वी आमचा कार्यक्रम कोल्हापूरला गेलो। कार्यक्रम सुरू झाला, अशीच लोक सगळी समोर बसली होती आणि अशीच गर्दीत लांब एक आजी बसली होती। आजी आमच्या पद्धतीने आम्ही भारुडाला सुरुवात केली, मी माझ्या पद्धतीने भारुडाला सुरुवात केली। समोर बसलेली आजी खुदू 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 असायची। माझा भारुड संपायचा, संदीप महाराजांचा भारुड सुरू व्हायचा। संदीप महाराजांचा भारुड सुरू झाला, समोर बसलेली आजी मुळू 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 रडायचे। 10-15 मिनिटं झालं, अर्धा तास झालं, 1.5 तास झालं, 2 तास झालं, प्रकार चालला होता। माझं लक्ष आजीकडे गेलं, मी आजी जवळ गेलो ना आजीला जाऊन विचारलं, आजी आजी काय भानगड काय? मी भारुड म्हणायला लागल्यावर तुम्ही खुदू 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 हसताय, ही संदीप मोहिते भारुड म्हणायला लागल्यावर तुम्ही मुळू 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 रडताय, एवढं कशाचं दुःख वाटतंय? त्या आजीनं सांगितलं, काय सांगायचं बाबा तुला, काल माझं 10,000चं बोकाड होतं रे, 10,000चं माझं बोकाड मेलं। या संदीप मोहितेचा मी आवाज ऐकला तसं मला माझ्या बोकडाचं ध्यान झालं। रातभर असंच बोकाड वरडत होतं रे, वरडून वरडून मेलं रे, आणि ह्याच्या आवाजानं मला माझ्या बोकडाचं ध्यान होतं या।